गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदा तुलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा शनिवार सॅटरडे, त्याच्यामुळे माझं निवांत चालेल. आणि निवांत जरी असलं तरी मी जास्त कामं काढलेली आहेत आज, आवराआवरीची कामं. कारण का आता गणपती महालक्ष्म्या जवळ आलेले आहेत. आत्ता जातील 15 दिवस, पटापटा 15-20 दिवस. ह्याच्यावरचे कवर काढलेले आहेत, मी सगळं धुवायला काढलेलं आहे. आणि सासूबाईंना आंघोळ म्हटल्यानंतर ना त्यांना करा, मावशी येतील ना, मावशी येतील. हां, धुतलं ना, धुवायला काढले सगळं. के गजानन महाराजांचं सुद्धा सगळं मागचं काढून साफसफाई केलेली आहे, फोटोच्या मागची पण. एक हळूहळू करायची वेळ येणार आहे. आणि मिस्टर गेले तर आज कुठल्या तर गावी गेलेले आहे, मला वाटतं नारायणगाव तिकडे गेलेले आहेत. तर मंचर नारायणगाव, तर ते आत्ता गेलेले आहेत. आणि मला म्हणले मी लवकर जाणार आहे आणि मला काही करू नको, डबा मी लगे 2पर्यंत रिटर्न येऊन जाईल. पण मला काही रावलं, मी केले पोहे त्यांना. आणि पोहे बघा कसे पटापट अर्धोटच खाल्लेले आणि तसेच गेले, त्यांना झाले उशीर. आणि आता आम्हाला करायचं नाश्ता. सकाळची 8:30ची वेळ आहे, तुम्हाला तर माहिती आहे आमचा नाश्ता 8:30 ते 9च्या दरम्यान होतच असतं. आणि सासूबाईंना म्हटलं आता आंघोळ करू नका तुम्ही, ते मला घालतील स्वच्छ आज एक दिवस. आणि मी पण आता घरीच आहे का, आणि विनायकला ना सुट्टी असते. तरी एक चक्कर माझी सगळी कामं झाल्यानंतर मी मारणार आहे. कालच विधानसभा दवाखान्यात नेऊन आणलेलं आहे. खोकला खूप येतोय, ते अजून मला चौकशी करायची आहे. रात्री त्रास दिला आहे का, झोपला आहे का नाही काय. चला, तर मी आता काय करणार आहे, कालच्या पोळ्या राहिल्या होत्या, 2-2.5 पोळ्या राहिल्यात जवळजवळ. तर त्याचा मी करणार आहे कुस्करा, पोळ्यांचा चिवडा नाश्त्याला. 27 तारखेला गणपती आहे, पण आज आहे 2 तारीख. आज राहिले 25 दिवस आहेत आपल्या हातात साफसफाई करायला. म्हणून म्हणलं चला हळूहळू एक करूया. आणि करेपर्यंत तीच वेळ येते. आज आपण म्हणतो पुढच्या शनिवार रविवारी करूया, पण पुढच्या शनिवार रविवारी जर काय दुसरं काम निघालं तर ते होणार नाही. तर म्हटलं चला आपण थोडं कमी ना करूया. तुम्हाला दाखवते कसा पसारा आहे बाहेर. हे पहा कसा ढिगारा काढलेला आहे. आता ते मला सगळं भिजवते मी आता. ते कपडे ड्राय बाल्कनीमध्ये काढून ठेवलेले आहेत. हे पहा मिक्सरमध्ये पोळी बारीक करून घेतली. आता बनवते. या पोह्याच्या कढईमध्येच बनवणार आहे मी पोळ्याचा चिवडा. चला तर बनवते. झाली वेळ आमची नाश्त्याची. केस मोकळे सोडून बसू नका, पटदिशी वेणी घाला. केस आत्ता मी झाडून घेतले सगळं. केस म्हणलं खाली जास्त हे करू नका, पटदिशी वेणी घाला. आत्ता झाडलं की नाही मी, वेणी घालून घ्या, पुन्हा मला झाडावंच लागणार आहे. सासूबाईंचे केस ना पांढरे केस दिसत पण नाहीत मला, काय होतं मग ते. आत्ता मी झाडून घेतलेलं आहे सगळं. त्या काय करतात, केस मोकळे सोडून तसंच बसतात. आणि मग आपण नाश्ता देतो ना, मग त्या हाताला त्यांचे केस लागलेले असतात. म्हणून म्हणलं पहिला वेणी घालून घ्या आता पटदिशी. म्हणजे मी नाश्ता देते ना त्यावेळेस हाताला केस लागलेले असतात, ते तोंडात जातात. मग म्हणतात अगं सुद्धा ह्याच्यात केस होता, त्याचे पांढरे केस आहेत ना, दिसत नाही. चला तर मी इकडं बनवते कुस्करा. कुस्कराला ना म्हणजे पोळ्यांच्या चिवड्याला फक्त काय काढणार आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे असं टाकणार आहे. हात धुवून घ्या, केसाचे हात धुवून घ्या, मग खावा. हे बघा नाश्ता ठेवला इथे. पहिला केसाचे हात धुवा, पहिला केसांचे. ते केस द्या इकडं, द्या ते केस इकडे. ते कंगवा ठेवा तिकडे, कंगवा ठेवा तिकडे. अजून केस, कंगव्याला केस आहेत बघा. हात धुवून घ्या स्वच्छ.
हे पहा 6 वाजत आलेले आहेत संध्याकाळचे. तर लाईट गेली बघा आमच्याकडे, पाऊस पडून गेलेला आहे आणि सिलेंडर संपलं. हे आले उशिरा. तर हे बघा पाऊस, हे कपडे आहेत ना, हे कपडे सगळे आज मी ना धुतलेले सगळे नाही का, सोफ्याचे कवर, सोफ्याचे ना उशांचे कवर सगळे. आणि सिलेंडर, हे पहा सिलेंडर आमचं संपलं. मग ह्यांना सांगितलं की तुम्ही सिलेंडर, मला काही सिलेंडर लावता येत नाही. आणि विरांश पण आता येऊन गेला आणि लाईट गेले बघा. कोण? विरांश नाही, त्याला बरं नाही आहे ना, सर्दी खोकला आहे त्याला खोक थांबत नाही. विरांशला खोकला खूप आहे, रसिका ठेवत नाही मग. तर ते बघा लाईट गेलेली आहे आणि गार वारा आहे. पाऊस पडून गेला त्याच्यामुळे गार वारा सुटलेला आहे. भुरू भुरू काय मोठ्यांनी पाऊस झाला. इथं आमच्याकडेच पाऊस आहे. हे आत्ता आले गावावरनं, मंचरवरनं. म्हणले अगं कुठं पाऊस नाही रस्त्याने. आपल्या इथं लागलं, आपल्या इथलं सिंहगड रस्ता म्हणजे आपला आंबेगाव, इकडच्या भागातच पाऊस आहे. तिकडं कुठं पाऊस नव्हता. इथं आल्यानंतरच पाऊस एवढ्या जोरात लागलेला आहे. आता पाऊस थांबलेला आहे बऱ्यापैकी. आणि हे जरा बाहेर गेलेले आहेत मिस्टर, आणि मला आता स्वयंपाक करावा लागेल. 6 वाजत आलेले आहेत. अजून देवापुढे दिवा जरा अजून फ्रेश झालेली नाही मी. आले 4 वाजता, रसिकाकडनं आले 3:45 वाजता. चहा केला, कॉफी केली. आमच्या मावशीबाई, सासूबाईंना सांभाळणारे मावशीबाई गाढ झोपलेल्या होत्या बघा. त्यांना हाका मारली मी, मावशी उठा, मावशी उठा. तर बघा गाढ अगदी झोपलेल्या होत्या. आणि म्हणल्या मला, मी हाताची गोळी घेते ना, मग त्याच्यामुळे झोप लागते. अहो पण तुम्ही इथं कामाला आले का झोपायला आले? म्हणजे आपण पैसे देऊन हमाली करायची कामं आहेत आपल्याला. असंच आहे आपल्याला. काय आपण म्हणतो चला बाबा एखादं काम आपलं हलकं होईल म्हणून मावशी, पण काहीही उपयोग नाही आहे. चला असो, आता मी काय करते, थोड्या वेळाने फ्रेश होते आणि देवापुढे दिवा लावून घेते. 6 वाजत आलेले आहेत. चला मी आता झाली फ्रेश, देवापुढे दिवा लावला, फ्रेश झालेली आहे. आणि आता स्वयंपाकाची तयारी करावी लागेल, स्वयंपाक बघावं लागेल. ते बघा मी सकाळी ना बटाट्याची भाजी केली होती. हे झणझणीत बटाट्याची भाजी केली होती. आणि हे मिस्टरनी काही नेलेलं नव्हता डबा. आणि आल्यानंतर मग एकदा भूकमोड झाली की माणूस काही एवढं खात नसतो. भूकमोड झालेली होती. आणि त्यांना यायला 4:30 किती हो 4:45 झाले होते जवळजवळ. आल्यानंतर त्यांनी थोडीशी पोळी भाजी खाल्ली. त्यातली भाजी राहिलेली भरपूर. आता म्हटलं रसिकाला द्यावी, कारण का ही जास्त थोडंसं तिखट झालेली भाजी. आणि हीच भाजी काही यांना संध्याकाळी देऊन म्हटलं वेगळी करावी. आता बरोबर. चला आता मी काय करते, कुकर लावणार आहे भात वरणाचा. हे पहा इकडे कुकर झालेलं आहे. आता भाजीची तयारी करते, थोड्या वेळी भाजी करते. तोपर्यंत रसिकाकडे जाऊन येते 5 मिनटं. ही भाजी देते रसिकाला, बटाट्याची भाजी. हो काढते. हे बघा ह्यांनी हारवाला दिसेल आणलेला. हारवाला नाही, तुम्ही काय हारवाले आहेत का? हार कशासाठी आणला हे सस्पेन्स आहे, ते उद्या समजणार आहे. तुम्हाला उद्या समजेलच. तर हा हार एवढा सुंदर कशासाठी आणलेला आहे? प्युअर गुलाब, सगळा गुलाब. वा सुंदर आहे हा. आत्ता बघा आता छान दिसतंय. मगाशी थोडा ब्लर दिसत होता. सुंदर आहे, मस्त आणलाय. ह्यांनी आणले बघा, मिस्टरने आणलेला आहे. आणि मिस्टर काढतात त्याचा फोटो. आता उद्या तुम्हाला समजेल मित्रमैत्रिणींनो, हा हार आज कशासाठी आणलेला आहे आम्ही, ते सस्पेन्स आहे. तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही हा हार कशासाठी आणलेला आहे. आज काही सांगत नाही, ते सस्पेन्स आम्हाला, मग ते निघून जाईल जे काही प्रतीक्षा आहे उद्याची. छान आहे हा, मस्त आहे. त्यांनी खास बनवून आणलेला आहे, थांबवून बनवून आणलेला आहे चॉईस करून. मी म्हणलं हे ना, अहो एवढा 1200चा हार
कशा म्हणजे एवढा 1200 असतो का, 1200चा हार असतो का, पण ज्यावेळेस आपण पाहतो प्रत्यक्ष त्यावेळेस कळतं खरंच तो हार असल्यामुळे आणि एवढा लॉंग मोठा असल्यामुळे त्याची किंमत एवढी 1200 असणारच आहे. चला तर मस्त गुलाबाचा हार. चाललेले स्वयंपाक बनवती आहे भाजी. हे बघा, हे गावाला जाऊन आले. गावाला जाऊन येऊन सुद्धा बघा कंटाळा नाही केला. कंटाळा न करता 2 तास त्या हारामध्ये घालवलं. 2 तास लागले ते हार आणायला, म्हणजे करून आणायला. तिकडे गेले त्या माणसाकडनं व्यवस्थित ठरवून तो हार बनवून आणलेले. नाहीतर एखादा माणूस कंटाळा असता, हे मी कंटाळा केला नाही बघा. कंटाळत नाही ते कधी, म्हणजे एवढे लांबचा प्रवास करून येतात, पण आपण कंटाळतो, पण ते हे मिस्टर कंटाळत नाही पाहिजे. आता बघा स्वयंपाक झाला आहे माझा. तर सासूबाईनं वाटती जेवायला 8 वाजले, तर रात्रीचे वाजले आहेत 8. मी रसिकाकडे 5-10 मिनटं जाऊन आले, त्याच्यामुळे आता झालं आता उशीर. भाकरी केलेले आहेत. सासूबाई फक्त भातच खातो म्हणले, पण काय होतं पुन्हा त्या म्हणतात अगं मला भाकरी वाढ ना, काहीतरी वाढ, त्यांच्या काही लक्षात राहत. म्हटलं तुम्ही म्हणताय नुसतं भात खाणार, पण तुम्ही खाता भाकरी, त्यांच्यासाठी मी भाकरी केलेली आहे. तर त्यांना अर्धी काळीला भाकरी वाढू म्हटलं. पहिला भाकरी केली सासूबाईंसाठी, चावण्यासाठी. त्यांना मऊ होतं ना, जाड असतं की. आता इकडे बनवली ही भाजी, वाल, घेवडा म्हणतात, वाल म्हणतात, काय म्हणतात त्याला. चला इकडे हे पहा सासूबाई बसल्यात जेवायला. चला 8 वाजलेले आहेत रात्रीचे, आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तर बाय बाय, टेक केअर.